पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक्, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। त्या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आत्तापर्यंत आपण 25व्या श्लोकातील पहिल्या चरणाचा विचार करीत आलेलो आहोत। पहिल्या चरणातील पहिल्या भागाचा आपण विचार करीत आहोत। असंग सच्चिदानंद स्वप्रभो द्वैतवर्जितः अस्मिति शब्द विद्धोयम समाधी सविकल्पका। समाधीचा अभ्यास हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अभ्यास आहे। शास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने परमार्थ सांगण्यात आलेला आहे। ज्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने त्याने त्या साधनांचा अवलंब करायला काही हरकत नाही। ज्याला उपासना शक्य आहे त्याने उपासना करावी, ज्याला वेदविहित कर्म करणं शक्य आहे त्याने कर्म करावं, आणि ज्याला ज्ञानमार्गामध्ये प्रवेश करता येणं शक्य आहे त्याने ज्ञानमार्गामध्ये प्रवेश करावा। समाधी हा आपला जो मार्ग आहे, हा समाधी मार्ग सहज प्राप्त होणं अशक्य आहे। कारण की समाधी प्राप्त करण्यासाठी आपल्याला अत्यंत तळमळ असणं गरजेचं आहे। परमार्था व्यतिरिक्त म्हणजे भगवंताच्या प्राप्ती व्यतिरिक्त जीवनामध्ये दुसरं काहीही ध्येय ज्या दिवशी राहणार नाही त्या दिवशी समाधी प्राप्त करण्याचा विषय एखाद्याला लक्षात येऊ शकतो। जिथपर्यंत परमार्थ हा एक जगण्यातला दुय्यम भाग आहे तिथपर्यंत समाधीचा अभ्यास जरी आपण केला तरी तो फलीभूत होऊ शकत नाही। जगताना जसं एखाद्या माणसाचं जगणं एखाद्या विशिष्ट विषयासाठी असतं, तो जगताना त्याला अनेक वेगवेगळ्या विषयांना तोंड द्यावं लागतं, अनेक विषय तो भोगतो, परंतु त्याचं जगणं जसं ते एखाद्या विशिष्ट विषयासाठीच असतं तसं जिथपर्यंत नारायण किंवा भगवंत हा आपला जगण्याचा विषय नाही तिथपर्यंत समाधीचा अभ्यास फलीभूत होऊ शकत नाही। ज्याप्रमाणे एखादा मनुष्य पैशासाठीच जगतो, एखादा मनुष्य एखाद्या व्यसनासाठी जगतो, त्याचं जगणं जगासाठी दिसतं पण तो फक्त त्या व्यसनासाठी जगत असतो। बाकीचं त्याचं जगणं म्हणजे जगणंच असतं, नुसतं नावाला तो जगत असतो। नाहीतर तो एखाद्या व्यसनासाठी म्हणजे एखाद्या पैशासाठी, कारण पैसा हे सुद्धा व्यसन आहे, एखादा पैशासाठी जगतो, एखादा दारूसाठी जगतो, कोण कशासाठी जगेल सांगता येत नाही। परंतु जसं एखादा मनुष्य त्या विषयाधीन होऊन जगत असतो त्याप्रमाणे जिथपर्यंत आपण भगवंत या विषयाधीन होऊन जगल्याशिवाय आपल्याला या समाधीचा अभ्यास फलीभूत होणार नाही असं म्हणायला काही हरकत नाही। परंतु तसं होत नाही। आपण परमार्थ हा विषय आपल्यासाठी दुय्यम आहे, बाकीचं जगणं आपल्यासाठी काय आहे, प्रमुख आहे। एवढाच फरक आहे की हा दुय्यम विषय आपला जास्त वेळ होतोय। काही लोक परमार्थाचा विचार जास्त वेळ करतात, परंतु तरी सुद्धा तो दुय्यमच विषय आहे, तर उपयोग नाही। प्रथम आणि व्यसनाधीन मनुष्यासारखा हा जर विषय झाला तरच आपल्याला या मार्गामध्ये या समाधीपर्यंत पोहोचता येईल। कारण की समाधी हा काही पहिला विषय नव्हे, म्हणजे पहिली पायरी नव्हे। समाधी ही अंतिम पायरी आहे। समाधीचा विषय हा कधी आहे, शेवटी आहे, सुरुवातीला नाही। म्हणून समाधी प्राप्त करावी का नाही करावी हा प्रश्न
ज्याच्या त्याच्या पुढे आहे त्याने आधीच्या साधनांचा उपयोग करून पुढे जावं, समाधीपर्यंत यावं. यासाठी फक्त एकच गरज आहे, ती म्हणजे भगवंत प्राप्तीची तळमळ किंवा तीव्र इच्छा, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये मोक्ष प्राप्तीची इच्छा, किंवा तिसऱ्या भाषेमध्ये संसार चक्रातून बाहेर पडण्याची इच्छा. म्हणजे या सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या इच्छा दिसतात ह्या सगळ्या खरं तर एकच आहे. म्हणजे मोक्षप्राप्ती म्हटलं काय, भगवत प्राप्ती म्हटलं काय, किंवा समाधी म्हटलं काय, किंवा जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडणं असं म्हटलं काय, सगळं सारखंच आहे. फक्त वेगळ्या संबंधाने वेगवेगळं नावं त्याला आहे. कारण जेव्हा भगवंताची प्राप्ती होते तेव्हा त्याची पुनरावृत्ती टळते, म्हणजे त्याला मोक्ष प्राप्ती होते. त्यामुळे हे सगळे विषय खरं तर काय आहेत, एकच आहे. म्हणजेच तो समाधी अवस्थेला पोहोचलेला असतो. तर अशा रीतीने हे सगळे एकच विषय आहे. म्हणून समाधी प्राप्त करणे हा सर्वांचा विषय नसून अशा जीवांचा विषय आहे की ज्या जीवांना एकच कर्तव्य आहे, दुसरं कर्तव्य नाही. एकमेव हेच कर्तव्य आयुष्यात उरलं पाहिजे. कारण की आपले कर्तव्य आपल्याला जी उरलेली आहेत ती बरेच आहेत. आपल्याला असं वाटतं आपण आता हे केलं की मग आपलं झालं काम, हे केलं की आता काम झालं, एवढं करू मग आता आपलं काम झालं, आता मुलाचं लग्न झालं की परमार्थ करायला मोकळा असं वाटतं, मुलीचं लग्न झालं की मी परमार्थ करायला मोकळा असं वाटतं. हे फक्त काय असतं, तेवढ्या वेळापुरती आपली स्वतःची समजूत असते. मग पुढे काय, मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं की त्यांना पोरग झालं की आपण मोकळे, मग त्याला नाव ठेवलं की आपण मोकळे, मग त्याची जरा थोडी शाळा वगैरे शिकून झाली की मग आपण मोकळे. असं करत 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 आपण कधी मोकळे होऊ हे सांगता येत नाही. कारण आपल्या मुलाच्या लग्नाशिवाय आपल्याला दुसरं काहीच कर्तव्य नाही असं पहिल्यांदा वाटत असतं. आपल्या मुलाचं लग्न झालं तरी आपण सगळ्यांचे लग्न अटेंड करतो, कारण आपल्याला सुचतच नाही त्याशिवाय काही. कारण आपला हेतू जगण्याचा काय हे आपल्याला तपास नाही. मी जे सांगतो हे नुसतं ऐकतात लोक, त्याचा उपयोग शून्य आहे. कारण माझ्या सांगण्याचा काहीतरी उपयोग व्हावा असं मला वाटतं कधी कधी, पण तसं काही होत नाही. तर असो, जगण्यामध्ये जिथपर्यंत भगवंत हा प्रमुख विषय येणार नाही तिथपर्यंत या विषयाचा उपयोग आपल्याला अजिबात नाही. ऐकायला काही हरकत नाही, पण ऐकलं तरी भविष्यात कधीतरी याची आठवण यावी. कारण हे वाया काही जात नाही. कधीतरी कुठेतरी या जन्मात नाही पुढच्या जन्मात चुकून माकून जर आपण पुन्हा मनुष्य देहात आलोच तर त्याचा काहीतरी पुन्हा उदय झाला तर आपल्याला या अभ्यासाचा उपयोग व्हावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि काहींना जर याच जन्मात करायचं असेल तरी काही हरकत नाही का. असं काही आपल्याला अडथळा नाही आहे की या जन्मी नाही पुढच्या जन्मी करू, तर या जन्मातही करायला काही हरकत नाही. कारण एक जण मला म्हणे साधक मंडळांपैकी म्हणे, महाराज आता काही खरं नाही वाटत आमचं. म्हटलं का बरं? म्हटलं नाही आता या जन्मात काही खरं वाटत नाही, बघू आता पुढे कधीतरी पुढच्या जन्मामध्ये. म्हटलं बाबा ठीक आहे, आता काय करणार. कारण आपण जर असा हतबल झालो तर मग शक्य नाही. कारण की अभ्यास असा कठीण आणि कठोर वाटतोय, त्यामुळे काही शक्य वाटत नाही असं वाटतं. कठीण आणि कठोर काही नाही, आपली फक्त इच्छा भगवंता व्यतिरिक्त राहू नये एवढाच फक्त विषय आहे. जेवण करू नका असं मी कधीच म्हणत नाहीये, नाही का. पण भगवंताच्या शिवाय दुसरी काही इच्छा प्रमुख नसावी असं म्हणणं आहे. प्रमुख विषय आपला काय पाहिजे, भगवंत हा प्रमुख विषय पाहिजे. आणि ज्या विषयाने आपण भगवंतापासून दूर जाऊ असा कुठल्याही विषयाला स्पर्श करू नये, अशा कुठल्याही विषयाच्या नादी लागू नये की ज्या विषयामुळे आपल्याला भगवंतापासून दूर जावं लागेल. आणि तो प्रत्येकासाठी भिन्न भिन्न असतो, सगळ्यांसाठी तो समान नसतो. कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या विषयामध्ये गुरफटलेला असतो. असो, तर आपली पूर्वतयारी असावी, आपला एक अधिकार असावा जेणेकरून त्या अधिकारानुरूप आपल्याला या समाधीचा अभ्यास करता यावा. सर्वांनाच तो अधिकार प्राप्त व्हावा अशी भगवंताकडे प्रार्थना मी करू शकतो. परंतु भगवंताच्या कृपेशिवाय हा विषय आपला कोणालाच हाताला लागणं कठीण आहे. भगवंताच्या कृपेशिवाय कुठलीही समाधी प्राप्त होणं अशक्य आहे. या 25व्या श्लोकामध्ये आपण पहिल्या चरणाचा अभ्यास करीत आहोत. पहिल्या चरणामध्ये पहिल्या भागामध्ये असंग सच्चिदानंद असे शब्द आलेले आहेत आणि ही शब्दानुविध समाधी आहे. शब्द हा उपकारक आहे. शब्द हा उपकारक तेव्हा होईल जेव्हा त्या शब्दांच्या द्वारे आपल्याला भगवंताची प्राप्ती. जगामध्ये शब्द अनेक आहेत,
पण शब्द असे पाहिजेत की ज्याने आपल्याला समाधी प्राप्त होईल. समाधी प्राप्त करून देणारा शब्द पाहिजे. कुठला शब्द समाधी प्राप्ती करून देतो हे कळणं अवघड आहे. परंतु या ठिकाणी शब्दानुविध समाधी जी सांगितलेली आहे त्यामध्ये पहिल्या चरणामध्ये जे शब्द आलेले आहेत हे समाधी प्राप्त करून देणारे शब्द आहेत. असंग हा पहिला शब्द आहे. असंग म्हणजे काय याचा आपण विचार केलेला आहे. असंग हा शब्द जर कळला तर समाधी प्राप्त होते. काय होतं किंवा असंग हा शब्द कळल्यानंतर जी अवस्था तयार होते त्याला समाधी असं म्हणतात. मग असंग या शब्दाने समाधी प्राप्त होत असते म्हणून ती शब्दानुविध समाधी आहे. म्हणजे असंग हा शब्द नुसता असंग आपल्याला जो कळतो तो आणि असंग हा शब्द जो समाधी प्राप्त करून देतो तो वेगळा आहे. कारण एखाद्या मुलाचं नाव आपण राम ठेवलं. आता राम नाव ठेवल्यानंतर सगळे त्याला राम राम म्हणतात. राम म्हणतात, रामे म्हणतात, काही म्हणतात. पण त्यांना राम कळलं असं म्हणता येत नाही. कारण राम हा शब्द कोणाला कसा कळेल हे काही सांगता येत नाही. राम या शब्दाचा उच्चार करता क्षणी अनंत पापांचा नाश होतो असं म्हणणारे साधू संत होऊन गेले. म्हणजे राम या शब्दामध्ये काय ताकद आहे ही ताकद सगळ्यांना सारखी थोडी कळते. प्रत्येकाला राम हा शब्द ज्याप्रमाणे कळतो म्हणजे त्या शब्दाचा परिणाम प्रत्येकासाठी जसा भिन्न आहे तसाच असंग या शब्दाचा परिणाम सुद्धा कसा असायला पाहिजे, भिन्न असायला पाहिजे. राम या शब्दासारखाच असंग हा शब्द सुद्धा वेगवेगळा परिणाम करणारा. परंतु असंग हा शब्द आपल्यासाठी नुसता शब्द नको तर असंग या शब्दाने आपल्यासाठी काय व्हावं, शब्दानुविध समाधी प्राप्त व्हावी. म्हणजे असंग शब्दाच्या द्वारे समाधी प्राप्त करावी यासाठी जे काही गरजेचं असेल किंवा जो अधिकार गरजेचा असेल तो आपल्यामध्ये उतरणं गरजेचं आहे. ही अवस्था आपल्यामध्ये येणं गरजेचं. जसं राम म्हणता क्षणी प्रत्येकाच्या भावना भिन्न भिन्न होतात. रामाचा भक्त असेल त्याच्यापुढे जर राम असा शब्द उच्चारला तरी त्याला गहिवरून येईल. राम हा शब्द उच्चारता क्षणी प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये जशा वेगळ्या भावना तयार होऊ शकतात त्याचप्रमाणे असंग हा शब्द उच्चारता क्षणी किंवा असंग हा शब्द लक्षात येता क्षणी प्रत्येकाला वेगवेगळ्या अवस्था प्राप्त होऊ शकतात. आणि आपण असंग हा शब्द कितीतरी वेळा उच्चारतो पण आपल्याला असंग म्हणजे काही लक्षात येत नाही. असंग हा शब्द जो आहे तो आपल्याला समाधी प्राप्त करून देणारा व्हावा. त्याप्रमाणेच त्यापुढे येणारे शब्द म्हणजे सत हा शब्द आहे. या सत शब्दाचा आपण विचार केलेला आहे. सत म्हणजे जे तिन्ही काळामध्ये असतं त्याला सत असे म्हणतात. त्यामुळे सत हा शब्द उच्चारता क्षणी सुद्धा तसंच व्हायला पाहिजे. कारण कशाला सत म्हणावं हे आपल्याला कळत नाही. सत कशाला म्हणावं हा एक भाग आहे, पण सत आपण कशाला समजतो हा खरा तर भाग आहे. आपण सत कशाला म्हणतो यापेक्षा सत आपण कशाला समजतो हा महत्वाचा भाग. आपल्याला वाटतं की आपण सत आहोत म्हणजे ह्या शरीर आपल्याला सत वाटतं. सत वाटतं म्हणजे आपण कायम राहणार असं वाटतं. जगण्यामध्ये जगताना आपल्याला काय भाव आहे नकळतपणे आपला भाव कसा आहे की आपल्याला हे शरीर काय वाटतंय, सत वाटतंय, कायम राहणार असं वाटतंय. म्हणजे जगताना आपण याला सत समजून जगतोय की जे मुळात सत नाहीच आहे. सत राहणार नाही ते. म्हणजे इथून मागे ते सत नव्हतं, जन्माच्या पूर्वी हे सत नव्हतं, जन्मानंतर हे सत वाटायला लागलं, पण मृत्यूनंतर हे सत राहणार नाही. म्हणजे ज्याला आपण सत समजतो ते पदार्थ आणि ज्याला सत म्हणायचं तो पदार्थ वेगळा आहे. म्हणून सत नुसतं म्हटल्याने काही सत कळत नाही. म्हणून सत हा शब्द जो आहे ज्याच्यासाठी आहे ते कळलं पाहिजे. जसं राम हा शब्द ज्याच्यासाठी आहे तो राम लक्षात आला की मग त्याचा परिणाम खरा आहे. नुसता राम म्हटल्याने त्याचा परिणाम होणारच, पण रामाचा बोध होऊन म्हणजे राम म्हणजे काय हे कळल्यानंतर त्या राम या शब्दाचा जो परिणाम होणार तो जास्त उत्कृष्ट असेल. त्याचप्रमाणे सत हा शब्द एखाद्याने उच्चारला सत, तर सत या शब्दाचा परिणाम काय व्हायचा तो होईलच. पण सत कळून जर सतचा उच्चार केला तर त्याचा परिणाम जास्त उत्कृष्ट असेल. कारण मी खरं बोलतो असं प्रत्येकाला वाटतं म्हणजे सत. आम्ही कायम सत बोलतो असं आपण म्हणतो, पण आपण सत बोलतो काय, आपलं काहीही सत नाहीये. तुम्हाला जर विचारलं की तुमचं नाव काय तर तुम्ही सांगितलं माझं नाव राम देशपांडे आहे. आता राम देशपांडे माझं नाव आहे हे सत आहे का असत आहे, म्हणजे खरं आहे का खोटं आहे, सोप्या भाषेमध्ये खरं आहे का खोटं आहे.
खरं आहे असं आपल्याला वाटतं, आणि ते खरं आहे असं वाटतं हा आपला खोटेपणा आहे. आपण समजतो कशाला? असतला आपण सत समजतो, आणि त्या असतला सत समजून त्या सतचा उच्चार करतो. आणि ह्या असताच्या व्यवहारामध्ये आपण कशालाही सत म्हणून त्या सतचा जर उच्चार करत राहिलो तर त्याने काय समाधी लागणार आहे? कोणाला लागलेली नाही. असतला सत म्हणून कोणालाही समाधी लागलेली नाही हे जगामध्ये दिसतं. सतला सत समजून जर आपण त्याचा उच्चार केला तर तो सत शब्द समाधी प्राप्त करून देणार आहे. आपण जन्माला आल्यापासून आतापर्यंत किती वेळा सत बोललोय? किती वेळा सत बोललो आपण? किती वेळा बोललो? आपण एकदाही सत बोललेलो नाही. आपण सत कधीच बोलत नाही. पण प्रत्येकाला काय वाटतं? मी सत बोलतो. आपण सत बोलत नाही. आपण जे बोलतो ते असत आहे, आणि जे असत आहे त्याला आपण सत समजून जगामध्ये मिरवत असतो, आणि सगळ्यांना पटवून देत असतो की मी सत बोलतोय. मग सगळेच असत बोलणारे त्यांच्यामधले असतातले ते सत आहेत. आपण खरं जरी बोललो, म्हणजे त्यांनी खरं जरी सांगितलं की मी राम देशपांडे आहे, आणि दुसऱ्या माणसाने त्याला सहमती जरी दर्शवली की हो खरंच हे राम देशपांडे आहेत असं जरी म्हटलं, तर ते सत कुठलं आहे? असतातलं सत आहे. म्हणजे असतातल्या सतला उच्चारून समाधी कोणालाही प्राप्त झालेली नाही. म्हणून तो असतातला सत हा सत नाही. हा शब्द जो आहे तो कुठला आहे? तर तो शब्द कुठला आहे हे पण कळायला पाहिजे. कुठला शब्द कळला पाहिजे? असतातला सत हा शब्द कळून उपयोग नाही. असत काय आहे आणि सत काय आहे? तर सत आहे. काय सत आहे? काय सत आहे? स्थूल सूक्ष्म शरीराकडून होणारा कुठलाही व्यवहार सत नाही. स्थूल सूक्ष्म शरीराकडून होणारा कुठलाही व्यवहार सत नाही. अंतःकरणातून उठणाऱ्या कुठल्याही वृत्ती सत नाही. कारण त्याच्यावर सगळं जग चाललेलं आहे. त्या वृत्तीला जाणणारा, त्या वृत्तीला स्वतःशी एकरूप मानणारा सत नाही. जो त्या वृत्तीला माझं समजतो आणि त्यानुरूप त्या वृत्तींसाठी त्या प्रकारे अनंत शरीरांमध्ये फिरतो, तो सुद्धा सत नाही. दोन शरीर आणि त्यांच्या क्रिया यांना सत मानून आपण जगतोय. आणि इतकं ते दृढ आहे, इतकं दृढ आहे ते, की त्या दृढतेमध्ये सगळेजण इतके पक्के झालेले आहेत की मी जर तुम्हाला चुकून काहीतरी उलट त्या असतातल्या सतच्याऐवजी काहीतरी असतातला असत बोललो तर तुम्ही म्हणाल महाराज खोटारडे आहेत काय, असं वाटणार. खोटं बोलतात. म्हणजे असतातल्या सतालाही काही किंमत नाही ना असतातल्या असतालाही काही किंमत नाही. स्थूल शरीराकडून होणारं कुठलंही कार्य, सूक्ष्म शरीराकडून होणारं कुठलंही कार्य मी कधीच करत नाही. स्थूल शरीर सूक्ष्म शरीराकडून होणारा कसलाही व्यवहार माझा व्यवहार नाही. सूक्ष्म शरीरामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या असंख्य वृत्ती आणि त्यांसाठी चाललेला पुढचा व्यवहार, ह्या सगळ्यांना मी साक्षी आहे. आणि साक्षी जो आहे तो कसा आहे? फक्त तटस्थपणे पाहणारा आहे. त्यांचा आणि माझा काहीही संबंध नाही. असं ज्ञान, असा बोध ज्याला आहे, असा बोध ज्याला आहे तो सत आहे. याच्या व्यतिरिक्त ज्याला बोध आहे तो काही सत नाही. कारण त्या बोधावर त्याचं सत अवलंबून आहे. म्हणजे त्या ज्ञानावर त्याचं सत अवलंबून आहे, किंवा त्या ज्ञानाशी त्या सतचा संबंध आहे. सत जो असतो तो ज्ञानरूप असतो. म्हणजे ज्ञानाचा आणि सतचा संबंध आहे. म्हणून सत हा पदार्थ असत कधी नसतो. आणि सतचं ज्ञान किंवा सतचा बोध झाला तरच जो आनंद होईल तो आनंद खरा आहे. आनंद हा शब्द तिसरा या शब्दांमधला शब्द आहे. आनंद. आनंद म्हणजे सुख. सुख जे आहे किंवा आनंद जो आहे तो कशातून मिळतो? आनंद हा विषयातून मिळतो. आनंद कशातून मिळतो? आनंद हा विषयातूनच मिळतो. पण विषय काय आहे हा महत्वाचा विषय आहे.
सर्वांनाच जगामध्ये सर्वांनाच आनंद कशातून मिळतो? विषयातून मिळतो. पण विषयातून जो आनंद मिळतो त्यातला काट मारता येत नाही. विषयातून जो आनंद मिळतो त्याला काट मारता येत नाही. पण मग खरं काय आहे? विषय बदलला पाहिजे हे खरं आहे. काय? विषयातूनच आनंद मिळणार आहे सर्वांना. पण विषय जसा असेल आनंद तसाच असतो. विषय जसा तसाच आनंद. तुम्ही ठरवायचे विषय कसा. कुठला विषय कोण ठरवणार? आपण ठरवणार आहोत. विषय कुठला पाहिजे? जो विषय असेल तसाच आनंद होईल. मग नारायण हा विषय असेल तर आनंद नारायणाचा होईल. विषय त्यांचा झाला नारायण. नारायण हा विषय झाला तर आनंद कुठला होईल? आनंद तो नारायण या विषयाचा आनंद होईल. आपला विषय काय आहे त्याच्यावर आनंद अवलंबून असतो. डोळ्याने काय पाहावं? डोळ्याने काय पाहावं? जे पाहतो त्याप्रमाणे आनंद होतो. काय होतं? जे पाहतो त्याप्रमाणे आनंद होतो. तो विषय जो आहे तो विषय आनंद देतो काय? असा मोठा प्रश्न आहे. विषय जो आहे तो आनंद देतो काय? तर तो विषय आनंद देतोय असं वाटत असतं. वास्तविक जो विषय भोगणारा आहे, जो विषयी आहे, तो विषय जशा प्रकारचा असेल तशा प्रकारच्या विषयाने त्याला आनंद होतो. म्हणजे एखादा जर सात्विक मनुष्य असेल तर त्याला सात्विक विषयात आनंद मिळतो. एखादा राजसी मनुष्य असेल त्याला राजसी विषयात आनंद मिळतो. एखादा तामसी मनुष्य असेल त्याला तामसी विषयात आनंद मिळतो. तामसी मनुष्याला जर महाराज दिसले तर त्याला आनंद होईल काय? तामसी मनुष्याला, राजसी मनुष्याला महाराजाच्या येण्याने आनंद होईल काय? म्हणून महाराज एखाद्याच्या घरी गेले तर त्या घरामध्ये 5 माणसं असतात समजा, तर प्रत्येकाला आनंद होतो काय? नाही. त्यातले काही असतात ते महाराजाच्या येत्या क्षणी घरातून निघून जातात, किंवा महाराजांकडे पाहणं सुद्धा त्यांना कसतरी होतं. कशामुळे होतं ते? कारण त्यांचे आणि महाराजांचं काही जुळत नाही. जुळत नाही म्हणजे काय होतं? कारण त्यांची जी राजस गुण आहे त्याच्यामुळे, आणि महाराजांचा जर सात्विक गुण असेल तर त्यांच्यामुळे त्यांचे आनंद जुळणार नाही. सात्विक माणसाला सात्विक विषयातून आनंद, राजसी माणसाला राजसी विषयातून आनंद, तामसी माणसाला तामसी. आपण कायमच सात्विक राहत नाही, आपण कायमच राजसी राहत नाही, आपण कायम तामसी राहत नाही. कुठलाही व्यक्ती कायम राजसी नसतो, कुठलाही व्यक्ती कायम तामसी नसतो, कुठलाही व्यक्ती कायम सात्विक नसतो. म्हणून ज्या वेळेला तो राजसी असतो तेव्हा राजसी विषयातून आनंद, ज्यावेळेस तामसी असतो त्यावेळेस तामसी विषयातून आनंद, आणि ज्यावेळेस तो सात्विक असतो तेव्हा सात्विक विषयातून आनंद. असं पण आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण कायम एकाच पारड्यात धरू शकत नाही. त्यातल्या त्यात तो जास्तीत जास्त एखाद्या वर्गात असतो. म्हणजे वारकरी एखादा असेल तर तो सात्विक असतो, म्हणून मग तो सात्विक विषयात त्याला आनंद वाटतो. त्याला भजन केल्यानंतर, तीर्थयात्रा केल्यानंतर, विठोबाचं मूर्ती पाहिल्यानंतर अशा प्रकारे त्याला आनंद होतो. पण तो कायमच सात्विक असतो असं म्हणता येत नाही. एखादा गृहस्थी मनुष्य असतो, त्याला बायको, मुलं, त्याचा प्रपंच असतो. आता तो राजसी माणूस आहे, पण त्याला कायमच त्याच्यात आनंद होतो असं नाही. त्याला पण कधीतरी वारी आली तर पालखीचं दर्शन घेतल्यानंतर त्याला आनंद होतो. म्हणजे त्या काळात तो तेवढ्या काळापुरता का होईना वारकऱ्यांना काहीतरी जेवण दिलं म्हणून त्याला आनंद होतो. म्हणजे तो असतो राजसी, पण कधीतरी तो सात्विक होतो आणि सात्विक विषयात त्याला आनंद वाटतो. पण त्याला म्हटलं तू आता वारकरी खूपच आवडलेत तुला, तर चल वारीलाच जा बरं, जाईल काय? नाही. तो म्हणून माझी बायको आहे, मुलं आहे, म्हणजे तुम्हाला आळंदी आवडते म्हणून तुम्हाला म्हटलं आता कायम आळंदीतच राहा. कोण राहील बरं? चिंतन क्षमता क्षणी तुम्हाला कधी घरी जातोय असं होतं का नाही? म्हणजे होतं का नाही खरं सांगा? आपोआप होतं ते. म्हणजे असं तिथं अस्वस्थ व्हायला लागेल. जसं जसं वेळ वाढते तसंच तुम्हाला अस्वस्थ व्हायला लागतं, तुम्हाला घरी जावं वाटतं. कशामुळे वाटतं? कारण रजगुणाचा तो प्रभाव आहे. आणि रविवारी सकाळ झाली की तुम्हाला आळंदीकडे यावं वाटतं का नाही? तो कशाचा परिणाम आहे? तो सत्वगुणाचा परिणाम आहे. म्हणून आपण कायम राजसीच असतो असं नाही, कायम तामसी असतो असं नाही, कायम सात्विक असतो असं नाही. पण त्यातल्या त्यात आपण बराचसा वेळ एखाद्या गुणात असो. तर जो जसा असेल त्याला त्या त्या विषयात आनंद मिळतो. बरोबर? मग तुम्ही असे व्हा की तुम्हाला भगवंताचा आनंद मिळेल. आता आनंद शब्द कुठला आहे? आनंद हा एक काय? आनंद म्हणजे विषय. विषय म्हणजे आनंद. विषय आणि आनंद वेगळा नव्हे खरं तर.
आणि म्हणून सगळं जग विषयाच्या पाठीमागे धावतं. फक्त विषय काय आहे हा महत्वाचा विषय. विषय काय आहे, काय आहे म्हणजे कोणाचा विषय काय आहे हे त्याच्या गुणावर अवलंबून आहे. त्याच्या गुणावर म्हणजे त्याच्यावर अवलंबून आहे. तो काय आहे, तो काय आहे त्याच्यावर त्याचा विषय ठरलेला आहे. मग तुमचा विषय जर हरी पाहिजे, तुमचा विषय जर भगवंत पाहिजे, तर तुम्ही काय पाहिजे, तुम्ही तसेच पाहिजे. म्हणजे कीर्तन हा विषय ऐकण्यासाठी जसं सत्व सात्विक असावा लागतो, कोण मनुष्य सात्विक असावा लागतो तर त्याला कीर्तन ऐकता येतं. तो राजसी असेल तर नाट्यसंगीत ऐकतो, त्याला नाट्यसंगीत आवडतं. तामसी असेल तर त्याला पिक्चरची गाणी लावणी ऐकेल, किंवा जो कुठला तामसी विषय तो ऐकेल. हे जसं आहे. म्हणजे विषयातून जे सुख मिळतं, म्हणजे विषय म्हणजे आनंद आहे ना. विषयामध्ये आनंद आहे, नाहीये का? जर नसता तर जे अख्खं जग विषया पाठीमागे धावलं नसतं. आहेच, पण तो विषयाचा आनंद, तो विषय त्याला त्या प्रकारे डुबवतो. काय करतो? त्या प्रकारे डुबवतो. तामसी माणसाला तामसी विषय नरकावर नेऊन सोडतो, राजसी माणसाला मधल्या भागात फिरवतो, आणि सात्विक माणसाला स्वर्ग लोकाला नेऊन सोडतो. म्हणजे त्या विषयाचा, त्या आनंदाचा, विषयाचा म्हणजे त्या आनंदाचा तसा परिणाम होतो. दोघ जण, एक विषयी आणि एक विषय. तुमचा विषय काय आहे त्यानुसार तुम्ही विषय असायला पाहिजे, तसे विषय असायला पाहिजे. जसा विषय तसा विषयी असावा लागतो, तरच तो आनंद होतो. काय होत असतं? जसा विषयी आहे, जसा विषय आहे तसाच विषय असावा लागतो, तरच तो आनंद होतो. तामसी माणसाला कीर्तनात बसवल्यानंतर त्याला आनंद होतो काय? का होत नाही? पण त्याच ठिकाणी त्याच्या शेजारी बसलेल्या सात्विक माणसाला त्या कीर्तनातून आनंद का होतो? कारण विषय आणि विषय यांची काय होत असते? एकी होत असते. त्यांची एकी झाली तर तो आनंद आहे. आपण जेव्हा सात्विक असतो तेव्हा आपल्या समोर जर राजसी किंवा तामसी विषय आला तर आपल्याला आनंद होत नाही, आनंद नाही होत. काय होत नाही? कधी कधी भजी खाल्ल्यानंतर आपल्याला आनंद होत नाही, आपल्याला फळं खावी वाटतात. कधी कधी आपल्याला फक्त फळं खावी वाटतात. त्यावेळेस जर आपल्याला चुकून कोण म्हणलं खा ना भजी, तर आपल्याला वाटतं, राग होतो, मी काय भजी खातो का? असं आपण म्हणू शकतो. नाही, अजिबात नाही, असं होतं ना. कारण त्यावेळेस आपल्याला फळं खाण्याचं काय असतो, म्हणजे फळं म्हणजे सात्विक. पण जेव्हा आपल्याला भजी खावी वाटतात तेव्हा जर तुम्हाला म्हणलं भजी अजिबात मिळणार नाही, फळं खा, तर काय होतं? यातना होतं. तुमच्या ताटामध्ये जर सात्विक अन्न पडलं आणि तुम्हाला त्यावेळेस मात्र भजी खायची इच्छा आहे किंवा चमचमीत काहीतरी खायची इच्छा आहे, तर काय होईल? ते अन्न खाण्याने सुख होईल? होतं का? नाही होत. म्हणून माणसं हुशार आहेत, ताटामध्ये तिन्ही पदार्थ ठेवतात. ब्राह्मण वर्ग त्यामध्ये फार हुशार आहे. ब्राह्मणाच्या ताटामध्ये 3 गुणांचे पदार्थ असतात. त्याला ते म्हणतात की सागर संगीत, म्हणजे षड्रसाने युक्त अन्न असं म्हणतात. का? कारण की मग जो आवडत नाही तो त्याच्यामध्ये ऍडजस्ट होऊन जातो. म्हणजे भाकरी असते, कालवण असतं, चटणी असते, कोशिंबीर असते, वरण भात असतो, तूप असतं, हे सगळं असतं त्याच्यामध्ये. त्यातले काही पदार्थ राजसी असतात, काही तामसी असतात. चमचमीत म्हणजे चटणी वगैरे कशी असते? चमचमीत असते. लोणचं. तर असं पण आहे. म्हणजे लोक काही काय करतात, बरोबर जुळून घेतात. विषय आणि विषय यांची काय व्हावी लागते? तुम्ही ठरवा तुम्ही कुठले विषयी आहात. तुम्ही ठरवा तुम्ही कुठले विषय आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला विषय मिळाला की तुम्ही सुखी. असे विषयी व्हावं, असे विषयी व्हावं की विषय नारायण असावा. काय व्हावं? आपण असे विषयी आहो व्हायला पाहिजे की आपला विषय काय पाहिजे? नारायण पाहिजे. मग नारायण हा जर आपला विषय असेल तर त्या नारायणातून आपल्याला काय होईल? सुख तयार होईल, म्हणजे आनंद तयार होईल. तो जो आनंद आहे तो हा आनंद आहे. म्हणजे हा आनंद शब्द काय? सच्चित आनंद मधला आनंद शब्द जो आहे तो आनंद शब्द आपण ज्याला आनंद समजतो तो नव्हे. एखाद्या भक्ताला सजवलेली विठोबाची मूर्ती खूप सुखकारक वाटते. काय होतं?
सुखकारक वाटतं. उत्कृष्टपणे तालासुरात गायलेलं भजन एखाद्याला ब्रह्मरस वाटतं. नाद ब्रह्म वाटतं त्याला. काय वाटतं? नाद. तो नाद जो आहे त्याला ब्रह्म वाटतं. त्याच्यात त्याला सुख वाटतं. त्याला जेवढ्या प्रमाणात ते सुख मिळतं, म्हणजे जेवढा त्याला त्याच्यात आनंद मिळतो, तेवढाच आनंद एखाद्याला दारू पिताना मिळतो. तामसी माणसं. याच्या आणि याच्या आनंदात फरक नाही. जरा अवघड विषय आहे, पण दोघांचा आनंद कसा आहे? सारखाच आहे. म्हणजे राजसी माणसाला बायकोपासून होणारं सुख, तामसी माणसाला दारूपासून होणारं सुख, सात्विक माणसाला भजन गाऊन होणारं सुख सारखंच आहे. फक्त गुणांचा फरक. म्हणजे हे तिन्ही आनंद म्हणजे हा आनंद नव्हे. तिन्ही आनंदाला जेव्हा तुम्ही वजा कराल, म्हणजे तिन्ही प्रकारच्या विषयीपासून जेव्हा तुम्ही परांगमुख व्हाल, तेव्हा जो विषय समोर येईल तो विषय, त्या विषयातून होणारा तुमचा आनंद हा आनंद आहे. काय व्हायला पाहिजे? काय व्हायला पाहिजे? असे विषय व्हायला पाहिजे की जे या 3 विषयीपासून वेगळे आहे. असा विषय व्हायला पाहिजे आपण. कसा विषय व्हायला पाहिजे? आपण असे विषयी झालो पाहिजे की ज्या विषयीला या 3 विषयामध्ये रस नाही. कारण या 3 विषयांपासून संसार आहे, आणि या 3 विषयाला सोडल्यानंतर जो विषय आहे त्याने मुक्ती आहे. म्हणून विषयाने वाटोळ झालं तर कुठल्या? नारायण या विषयाने वाटोळ झालेलं नाही. कारण विषयाने वाटोळ झालं असं शास्त्रात सांगितलं जातं. कुठल्या विषयाने वाटोळ झालं? नारायण या विषयाव्यतिरिक्त सर्व विषयाने वाटोळ झालं. वाटोळ झालं म्हणजे काय? वाटोळ झालं म्हणजे फिरावं लागलं, चक्रामध्ये फिरावं लागलं. आता एखाद्याला आवडत असेल तर त्याला मग त्याला सांगण्यात अर्थ नाही. त्याला म्हणायचं बाबा तू फिर. असं काही हट्ट थोडीच आहे की त्याला तू हाच विषय भोग. तसं काही नाही. त्याला जो आवडतो तो विषय भोगू दे, त्याप्रमाणे त्याची गती होते. जगामध्ये विषय भोगापासून कोणाला अडवू नये. जसं जेवणाऱ्या माणसाला ताटावून उठवू नये. का उठवावं? अपराध आहेत. काय अपराध म्हणतो ना आपण व्यवहारामध्ये? ताटावर बसलेल्या माणसाला उठवणं हे काय? तसं अपराध आहे. तसं जगामध्ये कुठल्याही प्रकारचे विषय भोगणाऱ्याला हा अडवू नये. तू भोग बाबा, काय कर, तुला जो वाटेल तो विषय भोग. पण हे लक्षात घे की तू जो विषय भोगशील त्यातून जो तुला आनंद मिळेल तो आनंद तुला कुठे फिरवणार आहे, कुठे घेऊन जाणार आहे हे पण लक्षात घे. आता ते लक्षात घेणे इतकी त्याची ऐपत नसेल तर त्याला काही करू शकत नाही. म्हणून हा त्या लोकांचा विषय नाही जे लोक या विषयांमध्ये गुरफटलेले आहेत. तुम्ही जर राजसी विषयामध्ये, तामसी विषयामध्ये किंवा सात्विक विषयामध्ये सुद्धा गुरफटलेले असाल तर तुमच्यासाठी हा विषय नाही. सात्विक विषयात जरी गुरफटलेले असाल तरी तुमच्यासाठी नव्हे. या 3 विषयांपासून जो परांगमुख होतो, या 3 विषयीमध्ये ज्याला हौस नाही, या 3 विषयी होण्याची ज्याला हौस राहिली नाही, तो विरक्त आहे. विरक्त कोण आहे? कारण इहलोक ते परलोक भोगांविषयी जो उदासीन असतो त्याला विरक्त असं म्हणतात, त्याला वैराग्यवान असं म्हणतात. आणि इहलोक ते परलोक म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत, आणि ब्रह्मलोकापर्यंतचे उच्च लोक हे सत्वगुणातून तयार होतात. सत्वगुणाच्या प्राप्तीने या लोकांची प्राप्ती होत असते, आणि तमगुणाच्या प्रभावामुळे पाताल लोकापर्यंतचा नरक भोगावा लागतो. म्हणून इहलोक म्हणजे हा रजगुणापासून निर्माण झालेले लोक, ते परलोक म्हणजे पाताल ते स्वर्ग लोक, पाताल ते वरचे सर्व लोक, या सगळ्या लोकांविषयी जो काय उदासीन आहे तो केव्हा होईल? हा विषयी बदलला पाहिजे. काय झाला पाहिजे? आपला विषय आणि आपण विषयी या दोघांचा ताळमेळ जुळला पाहिजे. आपण कुठले विषयी आहोत हे लक्षात आलं पाहिजे. आपण कुठले विषयी आहोत? जगामध्ये असा कुठलाच जीव नाही की जो विषय भोगत नाही. त्यामुळे विषय भोगणाऱ्यांविषयी द्वेष असण्याचं काही कारण नाही. का असायला पाहिजे? काहीच कारण नाही. पण जे या 3 विषयांमध्ये गुरफटलेले आहेत ते एकमेकांचा द्वेष करतात. काय करतात? एकमेकांच्या द्वेषामध्ये आनंद वाटतो. हाही एक प्रकारचा काय विषयच आहे. तर 3 प्रकारच्या विषयांना भोगणाऱ्यांचा द्वेष करायचं काहीच कारण नाही. ज्याला ज्या प्रकारचा विषय भोगायचा आहे
आणि त्यातून त्याला आनंद घ्यायचा आहे, त्याचा प्रश्न आहे, आपला काय प्रश्न. आणि मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आपण स्वतः एक जीवच या 3 विषयामध्ये सारखा गटांगळ्या खात असतो. त्यामुळे आपण जरी बराचसा काळ सात्विक विषयी आहोत असं वाटत असलं तरी कितीतरी वेळा आपण रज आणि तम विषयी होतो. ह्या प्रकारचे सुद्धा विषयी आपण होत असतो. म्हणून कोणाचा द्वेष करायचं काही कारण नाही. म्हणून पाताल लोकात राहणाऱ्या जीवांचा सुद्धा द्वेष नाही, ते ब्रह्म लोकात राहणाऱ्या जीवांचा सुद्धा द्वेष नाही. मग अख्ख्या या 14 भुवनातल्या कुठल्याही जीवांचा जर आपण द्वेषच करत नाही तर आपल्याला कोणापासून काय तोटा आहे? आपल्याला कोणापासून काय तोटा आहे? काही तोटा नाही. आपण आता कुठला विषयी व्हावं हा आपला विषय आहे. तुम्ही याच प्रकारचे विषयी व्हा असं ते सगळेजण शिकवणार आहेत. तामसी मनुष्य असेल तर तो म्हणेल की चल आपण असं करू, राजसी मनुष्य असेल तर म्हणेल चल आपण असं करू, सात्विक मनुष्य असेल तर म्हणेल चल आपण असं करू, नाही का? म्हणजे आई जर चोर असेल, आता आई चोर असते का? असते. सगळ्याच आई चोर नसतात काय? काही आई चोर असू शकते. आता आई जर चोर असेल तर मुलाला काय शिकवेल? तर पाकिट मारणाऱ्या स्त्रिया तुम्हाला माहित असेल, तुम्ही पाहिल्यात का नाही माहित नाही, पण माझं पाकिट मारलं होतं स्त्रियांनी हे मला माहित आहे. म्हणून स्त्रिया चोर असतात हे मला माहित आहे. म्हणजे बसमध्ये चढताना स्त्रियांनी काय केलं? आता ती आई तिच्या मुलाला काय शिकवेल? चोरच व्हायला शिकवेल ना. का ती स्वतः तोच उद्योग करते. राजसी आई असेल तर काय शिकवेल? राजसी आई म्हणजे काय? जिने स्वतः लग्न केलं, जिने स्वतः मुलं बाळं निर्माण केली आणि संसार करण्यामध्ये जिला खरं वाटतं ती तिच्या मुलाला काय शिकवेल? मुलगा जन्माला आलाय की ती त्याचा विचार करेल की ह्याचं लग्न झालं पाहिजे, चांगली मुलगी मिळाली पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, असं आपोआप वाटणार तिला. का वाटणार? वाटणार म्हणजे जसा मुलगा वयात येईल किंवा ती मुलगी वयात येईल त्याच्यानंतर तिला झोपच लागणार नाही, जिथपर्यंत काय होणार नाही त्याचं किंवा तिचं लग्न होणार नाही. कारण का? कारण रजगुण. आणि सात्विक आई असेल तर तिला असं वाटेल की मुलगा कधी संन्यास होतो, नाही का? सात्विक आई असेल तिला काय वाटेल? आपला मुलगा कधी आश्रमात जातोय किंवा कधी सर्व संघ परित्याग करून संन्यासी होतोय, असं आईला वाटू शकतं. अशी दुर्मिळ असते. अशा माता काय आहेत? दुर्मिळ आहेत. दुर्मिळ म्हणजे एखादीच चुकून असते अशी. आता काही माता आपल्या ऐकतायत, पण ते माझ्यामुळे म्हणा किंवा म्हणजे महाराजांमुळे त्यांना ते म्हणतात की नाही आमचं मुलाने जर असं केलं तर चांगलंच आहे, पण ते फक्त ह्या ऐकण्याच्या प्रभावामुळे म्हणतात. नाहीतर त्या पण असंच म्हणतात की नाही आम्हाला बरंच वाटतंय हो त्याने संन्यास घ्यावा, पण त्याला जमल का नाही? हा रजगुणच आहे. पुन्हा काय वाटतं? नाही आम्हाला वाटतंय आमच्या मुलाने संन्यास घ्यावा, कारण महाराजांनी आता म्हटलं, मग ते महाराजांच्या विरुद्ध कसं जाऊ? कारण महाराज तर म्हणतात माथा चांगली कुठली. पण मग त्या स्त्रियांना काय वाटतं? त्यांना वाटतं महाराज म्हणतात तर आपल्या मुलांनी संन्यास घ्यायला काय हरकत नाही किंवा परमार्थ करायला हरकत नाही, पण मला असं वाटतंय की हा मुलगा हे करू शकेल का नाही करू शकणार ही शंका. हा कुठला गुण आहे? हा सुद्धा रजगुणच आहे. रजगुणाचाच प्रभाव येतो. मुलांनी लग्न केलं तर बायकोला नीट सांभाळू शकतो का नाही, मुलं बाळांना नीट सांभाळू शकतो का, हा प्रश्न येतो का? हा नाही येत. येतो का? हा नाही येत. काय नाही, होऊन जाईल बरोबर असं वाटतं. काय वाटतं? बरोबर होईल सगळं. म्हणजे लग्न झाल्यानंतर मुलं बाळ होतील, सगळा संसार चालेल हे जसं वाटतं होईल बरोबर, मग तसं मुलगा आश्रमात जाऊन किंवा संन्यासी झाला तर होईल सगळं व्यवस्थित असं का नाही वाटत? तर तेवढं सत्व नाही अंगात. काय नाही, जास्त लोकांना बोलायला नको, लोकांना वाईट वाटतं. तर विषय हा कसा आहे? विषयाप्रमाणे आहे. कसा आहे? मग जसा विषय तसा विषय, जसा विषय तसा विषय, आणि मग सुख आहे सर्व. पण हे सुख आपल्याला डुबवणार आहे का? डुबवणं म्हणजे काय? मध्य लोकाच्या हिशोबाने नरक हा डुबवणार आहे. स्वर्ग लोकाच्या हिशोबाने मध्यलोक आणि अधलोक सुद्धा डुबवणारच आहे. कारण स्वर्गातल्या देवादिकांना वाटतं हे पृथ्वीतले सगळे बावळट आहेत, नाही का? स्वर्गातल्या देवांना काय वाटतं? पृथ्वी लोक आणि खालचे लोक पाताल लोक म्हणजे काय? घसरलेले सगळे, भ्रष्ट आहे ते सगळे असं वाटतं. आणि पृथ्वीवरच्या लोकांना असं वाटतं
की पाताळ लोकातले सगळे भ्रष्ट आहेत असं वाटतं. तर अशी गंमत आहे. तर या विषय आणि विषयीच्या संबंधाने मिळणारा आनंद कोणी अमान्य करू शकत नाही. पण भगवंत हा जर विषय असेल, काय हरी हा जर आपला विषय असेल, आपला विषय काय पाहिजे? हरी पाहिजे. मग हरी हा विषय या तिघांपैकी कोणाचा आहे ते बघा. ज्या सात्विक माणसांचा हरी हा विषय आहे त्यांचा तो हरी वैकुंठातला आहे की काय, का पंढरपुरातला आहे? मग त्याला तेवढंच सुख मिळणार आहे? मिळणार ना, नाही कुठं. पंढरपुरातल्या हरीचं जर ध्यान असेल तर त्याला एकादशीला पंढरपूरला जावंच वाटेल, नाहीतरी आषाढी कार्तिकेला जावंच वाटेल. कारण त्याला ध्यान कुठलं आहे? त्याला तेवढंच ध्यान आहे, म्हणजे त्याला तेवढाच विषय आहे. हरी हा काही मर्यादित विषय आहे का? हरी हा मर्यादित विषय असं समजून त्या मर्यादित असलेल्या विषयावर तो गुंतलेला आहे. अमर्यादित हरीवर तो जाऊ शकत नाही. हरी काय आहे? हरी हा मर्यादित पण आहे ना, हरी हा अमर्यादित पण आहे. म्हणजे विषय हा मर्यादित सुद्धा आहे आणि विषय हा अमर्यादित सुद्धा आहे. मर्यादित विषयामध्ये गुंतल्यामुळे 3 लोकांचा फेरा आहे. विषय कसा पाहिजे? अमर्यादित. आणि अमर्यादित विषय पाहिजे तर विषय सुद्धा तसाच पाहिजे. जसा विषय तसा विषयी असावा. इथे जो आनंद शब्द तरच सुख तयार होतं. म्हणजे इथे सांगितलेला आनंद शब्द जर आपल्याला समाधी देणारा व्हायचा असेल, समाधी, समाधी म्हणजे एक उत्कृष्ट अवस्था आहे. समाधी म्हणजे काय? समाधी म्हणजे सुखकारक अवस्था. तामसी माणसाला तामसी विषय भोगल्यानंतर सुद्धा समाधी प्राप्त होत असते. काय होत असते? तेवढ्या काळापुरती त्याला सुद्धा काय होते? पण त्याची ती समाधी कुठली असते? ती तामसी समाधी असते. जसं राजसी माणसाला उत्कृष्ट पक्वान चापल्यानंतर कसं वाटतं? कसं वाटतं? ती वेळ कशी असते? राजसी माणसाला उत्कृष्ट पक्वान खाल्ल्यानंतर कसं वाटतं? पक्वान खाऊन झाल्या झाल्या जस जसं तो खात जातो तस तसं त्याला काय वाटायला लागतं? स्वर्ग सुखाचा अनुभव तो घेत असतो. म्हणजे तुम्हाला भजी आवडते, जिलेबी आवडते, मट्टा आवडतो, पुरी आवडते, भाजी आवडते. जरा ऐकूनच कसं वाटते ना? ऐकूनच समाधी आल्यासारखी वाटते ना? श्रीखंड, पुरी है ना, ऐकूनच समाधी आल्यासारखं वाटते. खरं नाही वाटते का सांगा? मग ते खाल्ल्यानंतर ते खाता क्षणी जसं जसं अन्न खात जातो, जसं खात जातो तसं तसं काय होतं? असं वाटतं की हा आता काही नाही, आता स्वर्ग सुख आहे. ही काय आहे? ही सुद्धा काय आहे? आनंद आहे. तो काय? सुख आहे. ती समाधी आहे त्याची. पण ती समाधी त्याला डुबवणारी आहे. तिची त्याला समाधी म्हणणं म्हणजे जरा समाधी शब्दाचा अपमान आहे, पण समजण्यासाठी म्हणून मी तसं म्हणत आहे. तर सुख आहे त्याचं, ते काय? आनंद आहे त्याचा. तो म्हणजे राजसी माणसाला पक्वानं खाल्ल्यानंतर जसं सुख मिळतं, आनंद मिळतो, तसं तामसी माणसाला तमगुणाच्या भोगाने आणि सात्विक माणसाला सत्वगुणाच्या भोगाने सुख मिळतं. आणि ती सुखाची जी अवस्था असते तीच खरं तर एक प्रकारे समाधी आहे. काय? मग त्याची जेवढ्या प्रमाणात ती आहे, जेवढी मर्यादित आहे तेवढंच त्याला सुख मिळणार. किती मर्यादित आहे त्याचे तेवढंच आहे. मग जेवढा विषय मर्यादित असतो तेवढंच विषयीला सुख मिळतं. म्हणून विषय कसा पाहिजे? अमर्यादित पाहिजे. तर आनंद काय होईल? अमर्यादित होईल. अमर्यादित विषयाने अमर्यादित आनंद होईल. भगवंत हा विषय सात्विक माणसांचा आहे. राजसी आणि तामसी माणसांचा हा विषय खरं तर नाही. राजसी माणसांचा सुद्धा भगवंत हा विषय आहे, पण राजसी माणसांचा भगवंताचा हेतू वेगळा आहे. राजसी माणसाला भगवंताच्या दारात जावं वाटतं कारण की का? त्याचा संसाराविषयी बोध असतो. संसारामध्ये हे मिळावं, ते मिळावं, असं होऊ नये, तसं होऊ नये, यासाठी तो देवाच्या दारात जातो. राजसी मनुष्य म्हणजे मला बायको चांगली मिळावी, मला नवरा चांगला मिळावा, मला मूल व्हावं, मला मुलगी झाली तर मुलगा व्हावा, मुलगा झाला तर मुलाचं नीट लग्न व्हावं, त्याला चांगली बायको मिळावी, चांगलं नातवंड व्हावीत, संपत्ती मिळावी, अशा प्रकारे त्याचे सगळे भाव जे आहेत ते राजसी आहे. एखाद्याला मला मनाला शांत वाटावं, बरं वाटावं, स्थिरता वाटावी, मला कुठल्याही प्रकारचं दुःख येऊ नये, यासाठी तो देवाला भसतो. म्हणजे त्याला सुद्धा
देवाला भजणं जे आपण त्याचं पाहतोय हे कशासाठी आहे? त्याचं यासाठी. पण जर सात्विक विषयी असेल तर तो देवाला जर भजतो तर तो याच्यासाठी भजत नाही. त्याला देवाला भजल्याने आनंद मिळतो. पण तो कुठल्या देवाला भजल्याने आनंद मिळतो? त्याने काहीतरी ठरवलेलं असतं की हा माझा देव आहे, आणि मग त्या देवाला भजल्याने त्याला आनंद मिळतो. त्याला काही गरज नसते. म्हणजे असे बरेचसे वारकरी आहेत की जे पंढरपूरच्या विठोबाकडे जातात, पंढरपूरच्या विठोबाला भजतात, त्यांना संसारामध्ये काही नको असतं. मग त्यांना काही नको आहे, ते म्हणतात जाऊ दे, हे संसाराचं काय घ्यायचं आपल्याला, असे पण आहेत वर्ग. पण ते कुठल्या विठोबाला भजतात? एक तर पंढरपुरातल्या नाही तर वैकुंठातल्या. त्या व्यतिरिक्त त्याला काही विठोबा लक्षात येत नाही. असे वारकरी असतात. म्हणजे असे वारकरी पण आहे की जे पाऊस पडा म्हणून वारीला जातात, किंवा देवाकडे साकडं घालतात की बाबा पाऊस पडू दे, माझं मुलं बाळ नीट होऊ देत, हे सगळं नीटनेटकं राहू देत, मलाही सगळा नीट ठेव, असे मठ वारकरी आहेत. आणि हे सगळ्याचा विचार सोडून फक्त विठोबाला भजणारे सुद्धा वारकरी आहेत. पंढरपुराच्या विठोबाला भजणारे जे वारकरी आहेत त्याच्यापेक्षाही वेगळे वैकुंठात विठोबा आहे खरा, त्याला भजणारे सुद्धा वारकरी आहेत. आणि या विठोबाला सोडून जो अमर्यादित विठोबा आहे त्या विठोबाला भजणारे सुद्धा वारकरी आहेत. आपल्याला कुठलं वारकरी व्हायचंय? जो अमर्यादित आहे, जळी स्थळी काष्टी पाषाणी, सर्वत्र जो भरलेला आहे, 3 लोकांना जो अधिष्ठान आहे, आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा जो अजून उरलेला आहे, तो जो विठोबा आहे त्या विठोबाला भजणारे आपल्याला वारकरी व्हायचंय. म्हणजे तशा विषयी आपल्याला व्हायचं. आपण तसा विषयी जर झालो तर हा आनंद शब्द आपल्याला लक्षात येईल. कारण आनंद हा शब्द फार महत्वाचा आहे. कारण आनंदच सगळ्यांना पाहिजे, आणि सगळ्यांना आनंद पाहिजे. नव्हे आपण सगळेजण रात्रंदिवस फक्त एकाच कामासाठी जगतोय. आनंद आपल्याला काय मिळावा? आनंद मिळावा, हा सगळ्यांचा सरळ सरळ साधा हेतू आहे जगण्याचा. किडामुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांचा जगण्याचा साधा हेतू आहे. काय हेतू आहे? आनंद मिळावा. पण आनंद कशातून मिळावा आणि त्या आनंदाचा परिणाम काय हे कळण्यामध्ये काय चूक आहे. आणि प्रत्येकाला आपलं जे काही आनंद आहे तो खरा वाटतो. म्हणजे माझ्या आजोबाला गावातला एक मनुष्य म्हणाला, काय तुम्ही हे विठोबा पांडुरंग करताय? तर म्हटलं मग काय करू, चला गुत्त्यावर जाऊ. बघा कसा आनंद मिळतो. हे कोणाला? माझ्या आजोबांना एक गावातला माणूस म्हटला. आता माझे आजोबा म्हणजे वैष्णव कट्टर, हाडाचे वारकरी. त्याने त्याचा कान धरला आणि त्या कानावर एक काठी टाकली, कानाचा तुकडा. तर कोण कशात आनंद मानेल आणि कोण कशात तुम्हाला आनंद शिकवेन हे सांगता येत नाही. आता त्याला माहित आहे की आजोबाचा आनंद कशात आहे, गप बसावं ना, नाही का? काय करावं? गप बसावं. पण त्याला गप बसवत नव्हतं. तो आजोबाला शिकवायला गेला की आजोबा आनंद कशात आहे? दारूत आहे ना. मग आजोबाने त्याला काय दिला? आनंद दिला. तर असं पण होऊ शकतं. तर एकदमच काही सात्विक मनुष्य एकदमच असा ह्या विषयामध्ये जाण्याची शक्यता नसते. पण तरी सुद्धा एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला त्याला जो आनंद वाटतोय त्या आनंदात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. काय करत असतो? एक जीव दुसऱ्या जीवाला, म्हणजे एक विषयी दुसऱ्या विषयीला त्याला ज्याच्यात आनंद वाटतोय तिकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्ही असं म्हणता की चला आनंद दिला येतं का आमच्या सोबत, असं कोणाला तरी म्हणतात. मग तो म्हणतो आता नको, पुढच्या वेळेस येतो. आणि पुढच्या वेळेस तुमचं त्याचं जुळलंच समजा, तो बघू तर खरं काय आहे पंढरीत, नाही का? सगळेच जात आहेत वारीला, तर आपणही बघू ह्या वेळेस जाऊन वारीत काय आहे, असं म्हणून वारीत भरपूर येतात लोक, है ना. आणि त्यांना तो जर आनंद आवडलाच तर पुढच्या वेळेस येतातच. आणि अजून वेळ 10 लोकांना सांगतात वारीत काय आहे? आनंद आहे. तर अशा प्रकारे एकमेकाच्या आनंदात एकमेकाला ओढण्यात सुद्धा एक गंमत असते. काय असते? एकमेकांच्या आनंदात ओढण्यामध्ये सुद्धा काय एक गंमत आहे. महाराज तुम्ही या आमच्याकडे, फक्त आम्ही तुम्हाला बघा असं जेवायला देतो. कसं? चांगले चमचमीत तळलेले पदार्थ, कुरडई पापडी,
पुरणपोळी, भजी, आमटी, आहे की नाही? आणि महाराज विचार करत होता आपण फळांवरच जागावं की काय, किंवा आपण फक्त हवाच खाऊन जागावं की काय, अशा प्रयोगाला लागलेले महाराज. त्यांना हे सगळे लोक येऊन काय म्हणतात, महाराज आमच्या घरी या, आमचा बेत आहे. कसला? हा पुरणपोळीचा बेत आहे, सागर संगीत आहे. आणि महाराजांचा विचार काय आहे, आपण क्षुधा पिपिसा नष्ट कराव्या. आता म्हणजे ओढाओढी कशी आहे चाललेली, तर अशी गंमत आहे. आता हे चुकीचे का, हे बरोबर, हे बरोबर का, हे चुकीचे, असा विषय नाही बरं. मी फक्त एक माहिती सांगतो तुम्हाला. विषय आणि विषयी यांचं जुळायला लागतं. काय करायला लागतं? विषय आणि विषय जुळायला लागतो. इथला आपला विषय काय पाहिजे, आनंद हा शब्द आपल्याला समाधी देणारा ठरला पाहिजे. ही समाधी कुठल्या आनंद शब्दातून आहे? ज्या विषयाने आपण सुखावलो आहोत त्या विषयांमुळे ही समाधी लागत नाही. ही समाधी जी आहे, योग्याचा सुद्धा जो विषय आहे, त्या योग्याच्या विषयाने सुद्धा योग्याला जी समाधी लागते, ती समाधी ही समाधी नव्हे. कारण प्रत्येकाला विषय भोगाने काय होत असते, तेवढ्या काळापुरती, तेवढ्या क्षणापुरती काय लागत असते, समाधी लागत असते. समाधी म्हणजे सुखकारक अवस्था. आणि समाधी अवस्थेमध्ये काहीच लक्षात येत नाही. काय होतं समाधी अवस्थेत? काय होत असतं, जगातलं सर्व सुख आपल्या पदार्थ आहे असं वाटत असतं. कुठल्याही समाधीमध्ये जगातलं सर्वोच्च सुखच आपण भोगतोय असं आपल्याला वाटत असतं, किंवा त्या सर्वोच्च सुखाचा अनुभव त्याला त्याच्या विषयात मिळतो. प्रत्येकाला, पूयपंकीच्या किड्यांना सुद्धा तिथे त्याला काय वाटतंय, समाधीच वाटते. पण तो आनंद म्हणजे हा आनंद नाही. म्हणजे जिथपर्यंत आपण या त्रिलोकामध्ये आनंदित झालेल्या, जोपर्यंत आपण या त्रिलोकामध्ये आनंदित झालेल्या विषयांपासून वेगळे होणार नाही, विषयी आपण तसे राहणार नाही, तिथपर्यंत काही हे आनंद पद आपल्याला शब्दाने सुद्धा कळणार नाही. तर आनंद हा शब्द मी सांगतोय समजावून. काय सांगतोय मी? आनंद हा शब्द सांगतोय, परंतु हा आनंद शब्द कुठला आहे? हा आनंद शब्द या तिघांच्या पलीकडला आहे. या तीन आनंदामध्ये हा आनंद शब्द अजिबात नाही, किंवा या तीन आनंदांना वजा केल्यानंतर, तीन आनंद सोडल्यानंतर एक आनंद शब्द आहे, तो हा आनंद शब्द आहे. पण या तिघांना वजा केल्याशिवाय तो मिळत नाही. म्हणजे एखादा म्हणेल की मी हे धरून तो धरू का? तसं सात्विक माणसाला सत्व सोडल्याशिवाय आणि रजगुणात प्रवेश केल्याशिवाय रज विषयाचा आनंद मिळू शकत नाही. हे इतकं सत्य आहे आणि इतकं सहज आहे. एखादा सात्विक माणूस आहे, तो सात्विकच राहून राजसी विषयाचा आनंद घेऊ शकत नाही. एखादा राजसी मनुष्य राजसी राहून तामसी विषयाचा आनंद घेऊ शकत नाही, त्याला फार यातना होत. काय होईल? काय होतं? तामसी मनुष्य तामसी राहून सात्विक विषयाचा आनंद घेऊ शकत नाही, त्याला यातना होतील. उदाहरण, एखादा सात्विक मनुष्य आहे, अत्यंत दयाळू, प्रेमळ, करुणामय असा सात्विक मनुष्य आहे. देवाचं भजन पूजन करण्यामध्ये त्याला खूप आनंद मिळतो. म्हणजे घरामध्ये असलेल्या देवाची मूर्तीची पूजा करण्यामध्ये वगैरे त्याला खूप आनंद मिळतो. आणि तो इतका त्याचा असतो की त्याला त्या काळामध्ये एकदम समाधी लागल्यासारखंच वाटतंय. किंवा भजन ऐकताना तालसुरामध्ये जर वीणा, मृदंग, टाळ यांच्या तालसुरामध्ये जर त्याने ते भजन गायलं किंवा ऐकलं तर त्याला ब्रह्मरसाचा आनंद मिळतो. आता अशा माणसाला जर दुर्दैवाने एखादा तामसी विषय भोगायची वेळ आली तर त्याला किती यातना होती? त्याला मरणप्राय यातना होती. म्हणजे पूर्वीच्या बाटवले गेलेल्या ब्राह्मणांची जर अवस्था आपण विचारात घेऊ, पूर्वी जेव्हा हे परकीय आक्रमण आपल्यावर झाली तेव्हा अत्यंत सोज्वळ आणि सोहळ्यामध्ये जगणारे ब्राह्मण वर्ग यांना बाटवलं गेलं. तेव्हा त्यांना बाटवलं गेल्यानंतर त्यांना
मरणप्राय यातना झाल्या. काय झालं? मरणप्राय यातना झाल्या. कशामुळे? कारण त्यांचा विषय सात्विक आहे आणि त्यांना जो काही तामसी किंवा राजसी विषय भोगावा लागला त्याच्यामुळे मरणप्राय यातना झाली. कशावर अवलंबून आहे? विषयीवर अवलंबून आहे. विषयी कसा आहे त्याच्यावर हा सगळा खेळ आहे. म्हणून विषयी बदला. समाधी प्राप्त करायची आहे का? कुठली? ही. काय करा? विषयी बदला. विषयी कोण आहात? आपण आहोत. आपण विषयी आहोत. आपण विषयी आहोत. आपल्याला विषयी बदलला पाहिजे. विषय आपोआपच बदलेल. हो का? हो बदलेल. राजसी माणसाला राजसी विषय भोगायला मिळतात का नाही? कमी अधिक प्रमाणात. तामसी माणसाला तामसी विषय भोगायला मिळतात का नाही? आपोआप मिळतात. सात्विक माणसाला सात्विक विषय भोगायला मिळतात का नाही? आपोआप मिळतात. कुठल्याही गावात जर दारुड्या गेला, नातलगाच्या नाव कुठल्याही गावात चुकून दारुड्या मनुष्याचं कुठल्याही गावात होतं, कुठल्याही महाराष्ट्रातला दारुड्या मनुष्य जर उत्तर प्रदेशमध्ये जर एखाद्या खेड्यात जरी गेला तरी त्याला गुत्ता सापडतो. डायरेक्ट काय होतं? आपोआपच सापडतो. वारीमध्ये आला तर वारीत सुद्धा त्याला गुत्ता सापडतो. सापडतो का नाही? आता आश्चर्यकारक. मग देवाची केवढी किमया आहे. ही किमया कोणाची आहे? वारीत सुद्धा त्याला बरोबर जागा सापडते. तामसी माणसं म्हणजे जसा विषय आहे त्याला विषय मिळवून देण्याची खात्री कोणाकडून आहे? त्याच्याकडून. मग तुम्ही विषयी बदला. म्हणून हा आनंद आणि ही समाधी प्राप्त करून देण्याची किमया त्याची आहे. तुम्ही विषयी बदलला पाहिजे. त्याची गॅरंटी त्याच्याकडून आहे. तुम्ही जसे विषय व्हाल तसा विषय देण्याचे त्याची तेवढी कृपा आहे. आपण ठरवायचं आपण कुठले विषय व्हावं. तो तेवढी कृपा सहज करतो. काय करतो? म्हणजे एखादा तंबाखू खाणारा मनुष्य असेल तर त्याला दुसरा तंबाखू खाणारा मनुष्य शोधावा नाही लागत. तो माणूसच त्याच्याजवळ येतो आपोआप. चांगल्या वाईटचा प्रश्न नाही. सहज. इतके सहज आहे. इतकं सहज होत आहे. माणूसच येतो एखादा आपोआप. तुम्ही कुठेही जा. तुम्ही रेल्वेत जा नाही तर बसमध्ये जा. कुठं जा? अख्ख्या बसमध्ये अख्ख्या रेल्वेमध्ये आपोआप तो माणूस सापडतो. तुम्ही चेन्नईची रेल्वे पकडा नाही तर काश्मीरची पकडा. तो जो माणूस सापडतो ट्रेनमध्ये. थोड्याफार कष्टाने सापडेल तर सापडतोय नक्की. ठीक आहे. विषयीवर अवलंबून आहे सगळं. थोड्याफार कष्टाने होतं. ते काय होतं? थोड्याफार कष्टाने होतं. पण विषय त्या विषयीला मिळतोच. मग आपण विषयी जो आहोत तो बदलला तर विषय आपल्याला मिळणारच आहे. म्हणजे देव मिळणार का नाही मिळणार? म्हणजे समाधी लागणार की नाही लागणार? म्हणजे आनंद हा मिळणार की नाही मिळणार? मिळणारच आहे. कधी? विषयी बदलला पाहिजे. काय झालं पाहिजे? हा विषय बदलणार कसं? हा विषय बदलणार कसा? त्याचं ज्ञान पाहिजे. ठीक आहे. बदलायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. त्याचं ज्ञान असल्याशिवाय तो काही विषय बदलता येत नाही. बरं, ज्या लोकांना ज्या विषयाचं ज्ञान आहे ते लोक तोच विषय शिकवणार नाही का? ज्या लोकांना ज्या विषयाचं ज्ञान आहे तोच विषय शिकवणार आहे आणि तसंच विषय व्हायला शिकवणार आहे. डोक्यावर पदर घ्यायचा हा विषय जर त्या स्त्रीला माहित असेल तर तिच्या लेकीला ती काय शिकवणार? डोक्यावर पदर घ्यावा हेच शिकवणार. पण ती जर ब्रिटन मधली स्त्री असेल तर ती शिकवेल का पदर कसा घ्यायचा? पदर हा प्रकारच तिला माहित नाही का? ते माहित असावं लागतं ना. त्यामुळे विषय काय आहे हे त्या विषयीला माहित असेल तर दुसऱ्या विषयीला तो तसा विषय शिकू शकतो. पण माहित नसेल तर शिकवणार काय? म्हणून आपला आनंद कशात आहे? आपला आनंद कशात आहे? विषयात आहे. आणि विषय कशावर अवलंबून आहे? विषयीवर अवलंबून आहे. विषयीवर विषय असताना आपण विषयाला किंमत देतो हा दुर्दैवाचा भाग आहे. कशावर काय अवलंबून आहे? विषयीवर विषय अवलंबून असताना आपल्याला काय वाटतंय? आपल्याला वाटतं विषयावर विषयी अवलंबून आहे. विषयावर विषयी अवलंबून नसून विषयीवर विषय अवलंबून आहे. जसा विषयी तसा विषय. आणि तसा विषय निर्माण करायला कारणीभूत कोण आहे? प्रकृती, पुरुष आपोआप करतात. आपोआप होतं ते. कमी अधिक कष्टाने, कमी अधिक त्रासाने आपोआप तसं होतं. पण तसंच होणार.
म्हणून आनंद हा शब्द जो आहे, हा आनंद शब्द जरी सर्वांना या जगामध्ये दिसत असला तरी आनंद हा शब्द जो समाधी या ठिकाणी सांगणार आहे, तो आनंद शब्द आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. कारण आनंद शब्द हा आपल्याला समाधी देणार आहे. पण कुठला आनंद शब्द समाधी देणार आहे? तर शब्दानुवित समाधी प्राप्त करायची असेल तर या शब्दाने समाधी प्राप्त होते असं इथं म्हटलंय. पण हे शब्द किती वेळा जरी आपण वाचले तरी समाधी लागेल काय? लागणार नाही. का लागणार नाही? कारण की या शब्दांचा जो अर्थ आहे तो हे शब्द कुठले आहेत हे लक्षात न आल्याचा तो परिणाम. कारण आनंद हा शब्द आहे, पण आनंद कुठला हा मात्र विषय जर माहित नसेल तर त्या आनंद शब्दातून समाधी लागू शकत नाही. कारण आनंद हा शब्द समाधी देणार आहे असं म्हटलं तर आनंद हा शब्द तो काय समजतो त्या प्रमाणात त्याला तेवढी समाधी लागेल असं म्हणता येईल. कारण आनंद शब्द जेवण्याचा आनंद असं जर त्याने समजला तर जेवण्यापुरता त्याला आनंद मिळेल. जसं मी तुम्हाला मगाशी काही पक्वानांची नावं घेतली तर नुसती नावं जरी घेतली तुम्हाला काय झालं? लाळ सुटली का नाही? थोडी तरी थोडा आनंद झाला नाही का? थोड्या प्रमाणात का होईना आनंद झाला. आता एखाद्याचा तो आनंद त्याला खरा प्रत्यक्षात उतरायचा असेल तर तो घरी गेल्यावर भजी केल्याशिवाय राहील का? किंवा जाताना रस्त्यात तो कुठंतरी थांबेलच का नाही? कोपऱ्यावरच्या दुकानावर म्हणा किंवा कुठंतरी. म्हणजे शब्दाने जो आनंद होतो तो पुढे प्रत्यक्षात उतरवला जातो. म्हणजे आधी शब्दाने तो सविकल्प असतो पण पुढे तो निर्विकल्पात जातो है ना? विकल्पच ठेवत नाही तो पुढे. आता शब्द हा विकल्प आहे. म्हणजे भजी असं मी म्हटलो तर तो काय विकल्पात्मक आहे. म्हणजे तो आनंद देतो पण तो निर्विकल्प कधी होतो? प्रत्यक्षात खाल्ली की मग तो संपतोय. म्हणजे प्रत्यक्षात उतरला की तो निर्विकल्प होऊन जातो. मग तो विकल्प राहत नाही का? निर्विकल्पाला पोचेपर्यंत तो विकल्प असतो. कुठपर्यंत असतो विकल्प? निर्विकल्पाला पोचेपर्यंत विकल्पच असतो. म्हणजे तुम्हाला भजी नुसती दाखवली म्हणजे दृश्यान्वित, आणि भजी नुसती ऐकवली तर शब्दान्वित, आणि ते फलीभूत झाली की निर्विकल्प आहे ना? फलीभूत झाले. तसा देव नुसता दाखवला, देव नुसता ऐकवला तो विकल्पच आहे. पण देव प्रत्यक्षात भोगला म्हणजे नारायण हा विषय असल्यामुळे तो भोगावा लागेल ना. म्हणून देव प्रत्यक्षात भोगला की निर्विकल्प आहे. पण तिथपर्यंत जायचं असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल? शब्दाने माहित पाहिजे. पहिल्यांदा कशाने माहित पाहिजे? शब्दाने तो माहित असायला पाहिजे. तरच आपल्याला निर्विकल्पापर्यंत त्या जाता येईल. निर्विकल्पापर्यंत जाण्यासाठी आपल्याला शब्दानुवित समाधी प्राप्त करावी लागेल. म्हणजे सविकल्प समाधीची प्राप्ती करावी. आनंद हा शब्द छान आहे, सुख हा शब्द छान आहे. प्रत्येक जण त्यासाठी जगतो. ज्ञानातून सुख तयार होत असतं. ज्ञानाला कशाच तरी अधिष्ठान असावं लागतं. जे अधिष्ठान असेल तसंच ज्ञान असतं, आणि जसं ज्ञान असेल तसंच सुख असतं. हे तिन्ही शब्द एकमेकांशी संबंधित आहे. जशा प्रकारचं अधिष्ठान म्हणजे सत्ता तशाच प्रकारचं ज्ञान होत असतं, आणि जशा प्रकारचं ज्ञान तशाच प्रकारचं सुख होत असतं. सच्चिद आनंद म्हणजे हे तिन्ही शब्द काय आहेत? एकमेकांशी संबंधित आहे. सत्ता जर फुलाची असेल तर ज्ञान सुद्धा फुलाचंच होणार आहे, आणि त्याच्यातून सुख तयार होणार सुद्धा त्याचंच असणार आहे. फुलातून आपल्याला जिलेबीचं सुख मिळेल असं समजणारा मनुष्य वेडा आहे. कारण फूल हा पदार्थ म्हणजे ही जी सत्ता आहे आणि हे जे ज्ञान आहे याच्यातून आपल्याला कधीही जिलेबीचं ज्ञान होऊ शकत नाही. डोळ्याच्या विषयामध्ये, डोळ्यांचा जो विषय आहे त्या विषयापासून कानाला सुख होईल असं समजणं मूर्खपणा आहे, नाही का? त्यामुळे सत्ता, ज्ञान आणि सुख हे संबंधाने असावे लागतात. जशी सत्ता तसंच ज्ञान, आणि जसं ज्ञान तसंच सुख. म्हणून सत्ता कशाची हे कळलं पाहिजे. सुख तसंच व्हायसाठी तसंच ज्ञान झालं पाहिजे. जशी सत्ता तसंच ज्ञान व्हावं, आणि जसं ज्ञान आहे तसंच सुख होईलच. म्हणून हे तिन्ही शब्द सुद्धा काय आहेत? एकमेकांशी संबंधित आहेत. आणि यासाठी आपल्याला असंगचा विचार करावा लागेल. म्हणून असंगचा विचार केला तर सत्ता लक्षात येऊ शकते,
ज्याची सत्ता असते त्याचं ज्ञान मग होऊ शकतं, आणि ज्याचं ज्ञान आपल्याला होईल त्याचंच आपल्याला काय होईल, सुख तयार होईल. आणि हे शब्दाने जरी झालं तरी आपल्याला उपयोगाचं. म्हणून नुसत्या शब्दाने सुद्धा आपल्याला हे जे काही सुख तयार होईल हे सुद्धा आपल्याला समाधी प्राप्त करून देणार आहे. परंतु ते सविकल्प समाधी आहे, म्हणजे ते निर्विकल्पापर्यंत पोहोचणार नाही. त्याला पुढे निर्विकल्पापर्यंत घेऊन जाता आलं पाहिजे. सर्वांनाच सुख मिळू देत नव्हे, सर्वांनाच सुख जगात मिळतच असतं, पण ज्यांना दुःख मिळतंय असं वाटतं ते काय, त्यांना म्हणजे आपल्याला दुःख होतंय. जगामध्ये काय होत असतं, जगामध्ये दुःख हा प्रकार खरं तर नाही आहे, पण दुःख हे वाटतं का. जगात सुख हा प्रकार आहे का, हो, जग हे सर्व सुखमय आहे, जग हे आनंदमय आहे. आनंदमय असलेलं जग, सुखमय असलेलं जग दुःख का वाटतं. विषय आणि विषयीची ताळमेळ हुकली की दुःख वाटतं. काय होतंय, आपल्याला दुःख केव्हा होतं, आपल्याला ऐकायचं असतं भजन, किंवा आपल्याला वाचायची असते ज्ञानेश्वरी, आणि घरातलं आपलं पोरग मोठ्याने पिक्चर लावून देतो, टीव्ही लावून देतो, तर म्हातारीला काय होतं, दुःख होतं. आता म्हाताऱ्याला दुःख होतं ते पिक्चरचं होतं का, पिक्चरमुळे दुःख होतं का, नाही. पिक्चरमुळे जर दुःख होत असतं तर त्या मुलालाही दुःख व्हायला पाहिजे, पण त्या मुलाला तर सुख होतं. म्हणजे पिक्चर हे काही दुःख देणारी गोष्ट नव्हे, है की नाही. पण म्हातारीला दुःख झालं, मग कशाचं दुःख झालं, म्हातारी हे जे विषयी आहेत हे सात्विक विषयामध्ये सुख मानणारे असल्यामुळे त्या व्यतिरिक्त कुठलाही विषय समोर आला की त्यांना दुःख होणार. महाराज हा विषय समजा सात्विक आहे असं धरू. आता महाराज घरात आल्यानंतर पोराला सुख होतं काय, नाही, साधारणपणे होतं काय, नाही. म्हातारीला सुख वाटतं, म्हातारीला वाटतं महाराज आले, पाय धुवा, त्यांचे पाय पूजा. पोरग म्हणतं हे फारच बावळट झालेत. तुम्हाला प्रत्यक्षात नसेल म्हटलं, तुमची प्रॉपर्टी त्यांच्या नावावर नसेल म्हणून ते म्हणणार नाहीत, ते नाही तर तेवढं म्हणायला ते कमी करत. पण पोराला काय वाटतं, म्हातारी बावळट झाली, गेली कामातून, जग कुठं चाललंय आणि हे कुठं चाललेत, असं पोरग महाराज गेल्यानंतर म्हणतं. मला माहिती आहे म्हणतो, आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही ऐकलेलं आहे म्हणून. असं का होतं, म्हणजे महाराजाचं सुख नाहीये का, कारण महाराजामुळे पोराला दुःख होतं. आता महाराजामुळे जर पोराला दुःख होतंय तर महाराजाचं दुःख आहे का, महाराजाचं दुःख असतं तर म्हातारीला सुख का वाटतं. म्हणून जगामध्ये खरं तर कुठल्याच विषयामध्ये काय नाहीये, दुःख नाहीये. कुठल्याच विषयात दुःख नाहीये, सगळ्या विषयात काय आहे, सुख. तुम्ही कुठले विषयी त्यावर तुमचं दुःख ठरणार आहे. बसमध्ये बसल्यानंतर किंवा ट्रेनमध्ये बसल्यानंतर बाजूला जर सिगरेट ओढणारा मनुष्य आला तर आपल्याला काय होतं, काय होतं, तुम्ही जर सिगरेट पिणारे असले तर होतं कसं, असं होईल का. उलट तुम्ही म्हणाल साथीदार मिळाला, काय होईल, कसं वाटेल, भगवंताची कृपा वाटेल. कारण त्याने जर चुकून तुमच्यापेक्षा उत्कृष्ट ब्रँड तुम्हाला दिला, ऑफर केला नाही का, तुम्ही 4 मिनार पिणारे असले आणि तो जो 4 स्क्वेअर पिणारा असला, आता हे ब्रँड आहेत का नाही माहित नाही, पण समजा तो जर 4 स्क्वेअर पिणारा असला किंवा अजून त्याच्यापेक्षा कुठला मोठा उत्कृष्ट कुठला तरी काहीतरी ब्रँडचा तो उपासक असला तर तुम्हाला काय वाटेल, सुख वाटेल. पण तुम्ही जर सिगरेट पिणारे नसले तर तुम्हाला यातना होते. तुम्ही म्हणाल, चुकून जर त्याला ओरडले तो जर रागावला तर अजून दुःख, त्याने हाणामारीवर आला तर त्याच्यापेक्षा जास्त दुःख, नाही का. चुकून तुम्ही पोलीस आले, रेल्वे पोलिसांनी त्यांना सांगितलं, बाबा बघा हा काय करतोय, मग त्या म्हटला चला दोघांनाही घेऊन जातो चौकीला, तर त्याच्यापेक्षा जास्त दुःख, नाही का. पण तो मोठा माणूस निघाला आणि तुम्हाला उलट केस म्हणून तुरुंगात टाकलं तर त्याच्यापेक्षा मोठं दुःख. म्हणजे करायला गेलो एक आणि घडलं एक, गप बसायचं, त्याचा विषय त्याला सुख, आपला विषय आपल्याला सुख, नाही का. पण असं होणारच नाही, म्हणून दुःख संपणारच
दुःख काही संपणार. आपल्याला दुःख आहे. तुम्हाला दुःख आहे का? कशामुळे आहे? तुम्ही दुःखी आहात काय? आहात. कशामुळे आहात? कशामुळे आहात? म्हातारीला दुःख वाटतं कारण सून नऊवारी नेसत नाही. पूर्वीची परिस्थिती काय होती? आताच्या म्हाताऱ्यांना वाटतं सून दुःखकारक आहे. का? कारण ते आपल्यासारखी कायम साडी नेसत नाही. आणि पंजाबी ड्रेस घातणारी जर सासू असेल तर तिला तरी सुनेपासून दुःख वाटतं. कारण का? कारण हे मिनीज आणि जीन्स पॅन्ट मध्ये फिरते, स्कर्ट मध्ये फिरते, किंवा मग टी शर्ट घालून फिरते. दुःख आहे का? त्याच्यात दुःख आहे का? हिला का दुःख वाटतं? जगातली सगळी दुःख ही दुःख नसून काय आहेत? काय आहेत? दुःखाचा नुसता हा आभास आहे. आपण समजतो आपल्यावर आहे ते सगळं, आपल्यावर हा सगळा खेळ आहे. पण ह्या सगळ्या गोंधळात पडूच नाही माणसाने. पण आपल्याला हे सगळे पाडतात ना, या गोंधळात आपल्याला पाडतात. त्यामुळे सकाळी जागा झाल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपलं डोकं धरतंय. का धरतंय? तुमचं जेव्हा केव्हा डोकं धरतं, कशामुळे धरत असतं? शरीराच्या यातनेमुळे डोकं दुखलं चालतं. पण ह्या असल्या गोष्टीमुळे डोकं दुखतंय ना, हो, जास्तीत जास्त वेळ असल्याच गोष्टीमुळे डोकं दुखतात. आपलं डोकं कशामुळे दुखत असतं? म्हणजे राजसी माणसाला सात्विक आणि तामसी विषयींमुळे डोकं दुखतं. सात्विक विषयीला राजसी आणि तामसी विषयींमुळे दुःख होतं. तामसी माणसाला सात्विक आणि राजसीमुळे दुःख होतं. आणि हे सगळा खेळ नुसता चालू आहे आणि आपणही त्याच्यामध्येच आहोत. म्हणून पहिल्यांदा हे लक्षात घ्या की सगळे विषयी त्यांच्या त्यांच्या विषयाप्रमाणे सुखी असू देत. सगळे विषयी त्यांच्या त्यांच्या विषयामध्ये रममाण राहू देत. आपल्याला काय करायचं? त्यामुळे आपल्या जगात कोणापासूनच दुःख नाही. नऊवारी घातली काय, साडी घातली काय सहावारी, का पॅन्ट शर्ट घातला काय आपल्याला फरक पडतो? सिगरेट पिला काय, दारू पिला काय, आणि काही झालं काय? आपली जेवढी वेळ आहे तेवढाच वेळ ते होणार आहे. तुम्हाला कोणी जायला सांगितलं होतं ट्रेनने प्रवास करायला? जेवढा वेळ तुमचा प्रवास तेवढा वेळ ते सहन का होणार? तो काही तेवढा कंटिन्यू तेवढं पिणारच असेल. कुठला विषयी आपल्या सानिध्यात येईल याच्यावर आपला आता कंट्रोल नाही. काय? आपण रस्त्याने चाललो. आता तुम्हाला पुण्यात राहायला कोणी सांगितलं? तुम्हाला मुंबईत कोणी राहायला सांगितलं? तुम्ही मुंबईत राहता आणि स्त्रिया पॅन्ट शर्ट घालून फिरणार नाही असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही वेडे आहात. मुंबई सोडा, कुठेतरी खेड्यात जा जिथे सगळ्या स्त्रिया नऊवारी घालून राहतात. मग सगळीकडे तुम्हाला नऊवारी स्त्रिया दिसतील. तिथे गेलं तर तिथेही तुम्हाला दुसरं काहीतरी सुचल. नथ का नाही घालीत आता असं वाटत. त्यामुळे हे सगळे आपली समज असते. तुम्ही तुमच्या विषयाप्रमाणे, तुम्ही तुमच्या विषयी भावाप्रमाणे अख्ख्या जगाकडे जर पाहू लागले तर जगात दुःखाशिवाय काही नाही. आपण आपला जो विषयी भाव आहे त्या विषयी भावाप्रमाणे या जगाकडे पाहतो म्हणून दुःख आहे. हा जरा थोडा अवांतर विषय तुम्हाला सांगतोय कारण दुःख सगळ्यांना आहे म्हणून. हे संपवायला पाहिजे, हे संपत गेलं पाहिजे. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलंय की आपल्या हातात आता हे राहिलेलं नाही. जेवढं आपल्या हातात तेवढं करू शकतो आपण. काय करू शकतो? म्हणजे म्हाताऱ्या लोकांनी ठरवलं की आपण आता शहरात राहतो. कर्मधर्म स्वयंकाळी तुम्ही शहरात राहताय. आता म्हाताऱ्यांना शहरातलं वातावरण अजिबात आवडेना. म्हणजे हे विषयी आवडेना, हे सगळे विषयी आवडेना म्हणून त्यांनी ठरवलं जंगलात जाऊन राहायचं. शक्य आहे का? मग ह्या विषयींसारखं राहावं ते पण शक्य आहे का? ते तरी जमल का? तेही नाही जमणार. आणि ते करत बसावं का? तेही करत नाही. त्यामुळे या विषयींना आपला जो विषयी भाव असतो या व्यतिरिक्त दुसऱ्या विषयी भावाचे विषयी साहजिकच भेटत जाणार आहेत, असणारच आहेत ते. कारण त्रिलोक हा त्रिगुणात्मक आहे. त्यामुळे आपण कुठेही गेलो तरी सदा हे असे सगळं भेटणार आहे. आपण याच्याकडे काय करावं? याच्याकडे लक्ष देत बसू नाही, सुखी होऊन जाल, दुःख संपून जाईल. दुःख याचंच आहे फक्त आपल्याला. कारण ज्या विषयी भावाचे आपण आहोत त्या प्रकारचा विषय भोगले ते आपल्याला सुख होतच. मग दुःख कशामुळे होत असतं? दुःख फक्त दुसऱ्या भावाचे जे विषय आहेत त्यांच्या विषयामुळे आपल्याला दुःख वाटतं. कशामुळे दुःख वाटतं? त्यांच्या विषयामुळे दुःख आपल्याला वाटतं. आणि ते कायम राहतं का? ते कायम राहत नाही.
ते विषयी कायम राहत नाही आणि त्या विषयींचे विषय सुद्धा कायम राहत नाही. कायम राहत नाही म्हणजे आपल्या सानिध्यात कायम राहत नाही. म्हणजे सिगरेट पिणारा मनुष्य आपल्या सानिध्यात कायम राहील का? कायम राहू शकत नाही. नवरा जरी सिगरेट पिणारा असला तरी त्या बाईसोबत 24 तास राहू शकत नाही. ते बाईला जर लक्षात आलं तर काय त्या नवऱ्यापासून, आणि तसंही बाई मानते का नाही, काय वाटत नाही तिला, जाऊ दे तर काय ते पिणारच आहे म्हटलं काय, नाही का, असं समजून त्या बाईला त्या नवऱ्यापासून दुःख वाटतं का? पण शेजारच्या स्त्रीला जर सिगरेट पिणारा मनुष्य फार त्रासदायक वाटत असेल तर तिला ह्यांच्या घरातून वास आला तरी सहन होईल का? हे फक्त काय आहे, विषयीचा खेळ ह्या. म्हणून दुःख आपल्याला किती आहे? दुःखच नाही काही. आपल्याला दुःख किती आहे? तुम्हाला जर वाटलं महाराजांनी डोक्यावर काहीतरी टोपी घालायलाच पाहिजे आणि तुम्ही आले आणि महाराजांनी टोपी घातलेली नसली तर तुम्हाला काय होणार? काय होणार? आता तुम्ही विषयी, आता महाराज हा एक विषयी आहे, त्याचा विषय त्यांनी ठरवलाय की आपल्याला टोपी नाही घालायची, असं समजा ठरवलं असेल महाराज. आणि तुम्ही विषयी असे आहेत की तुम्हाला वाटतं महाराज म्हणजे टोपी पाहिजेच, मग काय होणार? दुःख होणार का नाही? का नाही व्हायचं? दुःख होणार का नाही होणार? म्हणजे दुःख हे काही नाही, पण आपण दुःख तयार करतो. आपण तयार करतो. हे बोलायला सगळं सोपं आहे, हे सगळं बोलणं काय फार सोपं आहे, पण प्रत्यक्षात आणण्यासाठी जरा अवघड. पण प्रयत्न करा, अपमत होईल. ते ऐकलं तर कधी प्रयत्न करू शकाल. पण हा काही आपला परमार्थाचा इथे विषय नाही. हा मी तुम्हाला अवांतरिक विषय सांगतोय. आपला परमार्थाचा या ठिकाणी जो विषय आहे तो वेगळा आहे. आपला विषय असा आनंद आहे, असा शब्द आहे, असा हा आनंद शब्द आहे की जो या 3 लोकातल्या 3 गुणांपासून निर्माण होणाऱ्या आनंदातला नाही. हे कळण्यासाठी हा अभ्यास मी सांगतो. याच्यामधला कुठलाच आनंद तो आनंद नाहीये, पण याच्यात आनंद नाही असं नाहीये. तो आनंद लक्षात आला तर या तिघांमधला आनंद तुम्हाला लक्षात घेण्याची गरज नाही. तो होणार का नाही होणार हा प्रश्न नाही, तो फार विषय निराळा आहे. मुळात जगामध्ये दुःख नाही, मुळात सर्व जग हे काय सुखमय आहे. पण जग हे सगळं दुःखमय वाटतंय, त्याचं कारण काय ते मी तुम्हाला समजावून सांगितलं. काय कारण आहे? म्हणून जग सगळं दुःखमय जे आहे त्याचं कारण असं आहे. आणि मग या दुःखाला संपवण्यासाठी पुन्हा पळापळ आहे. कारण नरकात दुःख आहे असं समजून स्वर्गाला पळायचंय, याच्यामध्ये दुःख आहे असं समजून त्याच्यामध्ये सुख शोधण्याच्या पाठीमागे आपण लागलोय. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला सुख वाटतंय तेच खरं आहे असं आपल्याला वाटतंय, आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळं दुःखरूप आहे असं वाटतंय. आणि हा सगळा नुसता खेळ आपल्याला डुबवणारा ठरला, आपल्याला अनंत जन्म फिरवणारा ठरला. म्हणून सावध व्हा आणि या आनंदापर्यंत येण्याचा विचार करा. हा आनंद शब्द जो आहे, हा आनंद शब्द आपणाला त्या भगवंताची प्राप्ती करून देणारा ठरवत, म्हणजे निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचवणारा ठरवत. कारण ज्या मुलाचं नाव राम देशपांडे ठेवलं त्या रामाच्या नादी लागलो तर आपण फक्त पुण्यातच राहणार. पण तो जो राम आहे, जो वैकुंठातून आला होता, त्या रामाच्या नादी लागलो तर वैकुंठात जाणार. ठीक आहे. या रामाच्या नादी लागलो तर कुठं जाणार? निगडीला जाणार, प्राधिकरणाला जाणार. या रामाच्या नादी लागावं तर प्राधिकरणाला जाणार. त्या रामाच्या नादी लागावं तर वैकुंठाला जाणार. आणि त्रिलोकाला अधिष्ठान असलेल्या रामाच्या नादी लागलो तर त्रिलोकाला अधिष्ठान रूप होणार. तर कोणाच्या नादी लागावं हा प्रश्न आहे. तसं कुठल्या आनंदाच्या नादी लागावं? आनंद हा शब्द आहे. आनंद कुठल्या आनंदाच्या नादी लागावं हा ज्या त्या विषयीचा विषय आहे. तुमचा विषय म्हणजे तुम्ही जो विषय आहात, तुमचा विषय तुमच्याकडे, तुम्ही ठरवा काय करायचं. दुसऱ्याला शिकवत बसू नका. मी तुम्हाला शिकवत नाही, मी माहिती सांगतो. महाराज हे फक्त माहिती सांगणारे असावेत, शिकवणारे नसावेत. मी तुम्हाला फक्त माहिती सांगत असतो, मी कधी तुम्हाला शिकवत बसत नाही, माहिती सांगतो. कारण मला हे माहित आहे की तुम्हाला शिकून काही उपयोग, कारण तुम्हाला शिकवण्याच्या नादात मी दुःखाला कारण होईल का नाही, म्हणजे मला दुःख भोगावं लागेल की नाही. दुःख केव्हा भोगावं लागतं? शिकवायला लागलं की दुःख भोगावं लागतं. म्हणून शिकवायचं नाही, काय करायचं? माहिती द्यायची. म्हणून तुम्ही कोणाला जरी सांगितलंय तर काय करा? सांगा.
शिकू नका, तुम्ही जगाला सांगा हे, पण काय करा, फक्त माहिती द्या, शिकवत बसू नका. आता तुम्ही घरी गेल्यानंतर बायकोला किंवा कोणाला तरी शिकवत बसू नका, फक्त सांगा, माहिती द्या. माहिती दिले की दुःख होणार नाही. मी प्रत्येक वेळेस काय करतो, फक्त माहिती देतो. म्हणून मला आता 5000 वेळा चिंतन सांगून सुद्धा कधीही दुःख होत, का हो दुःख होत नाही? नाहीतर मग मला असं वाटलं बसते, हा आला पाहिजे, तो गेला, तो का गेला, याने यायलाच पाहिजे होतं, हा आज का नाही आला, तो उद्या का नाही आला, हा असंच का झालं. तर हे सगळं काय होईल, तयार होईल. आपल्याकडे काय आला काय, गेला काय, कारण आपण काही त्याला शिकवत नाही, आपण फक्त माहिती देतो. अशी माहिती आपल्याला उपकारक व्हावी, म्हणजे हा आनंद आपल्याला हा आनंद शब्द आपल्याला खऱ्या भगवंतापर्यंत पोहोचवू देत, म्हणजे ते सुख आपल्याला सर्वांना खरं प्राप्त होऊ देत, अशी त्या परम दयाळू भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम देतो. सुखिया जा